जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देण्यासाठी PM विद्यालक्ष्मी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार असून या कर्जावर 3% व्याज अनुदान देखील मिळणार आहे. तसेच केंद्र सरकार उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी देखील देणार आहे. पण या योजनेची पात्रता काय आहे? तर ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापर्यंत आहे आणि जे इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा योजनेचा लाभ घेत नाहीत, तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024 मधील रुस्तम ए हिंदचा किताब कोणी पटकावला? अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. एक्झाममध्ये यावर प्रश्न असतो. तर लक्षात ठेवा, रुस्तम ए हिंदचा किताब सिकंदर शेख यांनी पटकावला आहे. बरं, हा किताब पटकावणारे सिकंदर शेख हे कितवे महाराष्ट्रीयन कुस्तीपटू आहेत? तर हा किताब पटकावणारे सिकंदर शेख हे 4थे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांच्या आधी हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि कसाब अहमद या 3 महाराष्ट्रीयन पैलवानांनी हा किताब पटकावला होता व आता सिकंदर शेख हे 4थे महाराष्ट्रीयन पैलवान आहेत. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आले होते? तर ही स्पर्धा पंजाबमध्ये आयोजित करण्यात आली होती. सिकंदर शेख यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी 2023 मध्ये महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, संजीव खन्ना यांनी 11 नोव्हेंबर रोजी 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तर ते कधीपर्यंत या पदावर कार्यरत राहतील? मित्रांनो, आता संजीव खन्ना हे सरन्यायाधीश बनले असून ते या पदावर 13 मे 2025 पर्यंत राहतील. म्हणजेच 13 मे 2025 रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. त्यांच्या आधीचे 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूड होते, ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झालेले आहेत. बरं, संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ दिली? तर सरन्यायाधीशांना राष्ट्रपतींद्वारे शपथ देण्यात येते आणि संजीव खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे शपथ देण्यात आली आहे. संजीव खन्ना यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. त्यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून 1980 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली आहे. न्यायमूर्ती खन्ना यांनी आयकर विभागाची वरिष्ठ स्थायी वकील म्हणून देखील कार्य केलेलं आहे. तसेच त्यांची 2004 मध्ये दिल्ली राष्ट्रीय प्रदेशासाठी स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व 2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले व 2006 मध्ये येथेच त्यांना स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. बरं, सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती कधी करण्यात आली? तर 18 जानेवारी 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. मित्रांनो, आता आपल्याला मागील सरन्यायाधीश व ते कितवे सरन्यायाधीश होते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नोट करून घ्या, दीपक मिश्रा हे 45वे सरन्यायाधीश होते, रंजन गोगोई 46वे, शरद बोबडे 47वे, NV रमन्ना 48वे आणि उदय ललित हे 49वे सरन्यायाधीश होते. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग एशिया 2025 मध्ये कोणत्या संस्थेने पहिले स्थान पटकावले आहे? मित्रांनो, याआधी सुद्धा आपण QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग पाहिली आहे, पण ही जी रँकिंग आहे यात फक्त आपल्या आशिया खंडाचा विचार करण्यात आला असून या रँकिंगमध्ये पहिलं स्थान चीनच्या पेकिंग विद्यापीठानं पटकावलं आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे? तर हाँगकाँग विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आहे, सिंगापूर नॅशनल विद्यापीठ तिसऱ्या, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी 4थ्या, तर फुदान युनिव्हर्सिटी ही 5व्या क्रमांकावर आहे. या रँकिंगमध्ये एकूण 984 शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करण्यात आला असून यामध्ये भारतातील सर्वाधिक 162 संस्थांचा समावेश होता. या QS आशिया क्रमवारीत पहिल्या 50 मध्ये भारतातील 2 संस्था आहेत, तर पहिल्या 100 मध्ये भारतातील 7 संस्थांनी स्थान मिळवलेलं आहे. ती यादी सुद्धा आपण पाहून घेऊया. पहा, पहिल्या 50 मध्ये IIT दिल्ली ही 44व्या क्रमांकावर आहे, तर IIT बॉम्बे हे 48व्या क्रमांकावर आहे. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की आशियाच्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था कोणती आहे? तर IIT दिल्ली ही सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था आहे.
आता 100 मध्ये ज्या संस्था आहेत त्यांची लिस्ट सुद्धा पाहून घ्या. IIT मद्रास यात 56व्या क्रमांकावर आहे. IIT खरगपूर 60, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 62, IIT कानपूर 67, तर दिल्ली विद्यापीठ यात 81व्या स्थानी आहे. मित्रांनो, आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुद्धा यावेळेस चांगली कामगिरी करत पहिल्या 200 संस्थांमध्ये स्थान मिळवलं असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे यात 173व्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या देशाने कोसावर आणि होदहोद हे 2 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? मित्रांनो, हे जे कोसावर आणि होदहोद उपग्रह आहेत हे दोन्ही उपग्रह इराण या देशाचे असून या उपग्रहाचं प्रक्षेपण इराणने रशियाच्या मदतीने केलं आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी रशियाच्या सोयूज या रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता. या दोन्ही उपग्रहांना पृथ्वीपासून 500 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5. बेंगळुरूमधील पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाची स्थापना कोठे करण्यात आली? तर आता बेंगळुरूमधील पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाची स्थापना ही ISEC मध्ये करण्यात आली. ISEC म्हणजे काय? तर इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज असे याचं पूर्ण स्वरूप असून येथेच या घड्याळाची स्थापना करण्यात आली आहे. बरं, या घड्याळाची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आहे? तर देशाच्या लोकसंख्या वाढीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संशोधक आणि विद्वानांना प्रामाणिक डेटा प्रदान करणे या उद्देशाने ही घड्याळ स्थापन करण्यात आली आहे. मित्रांनो, केंद्रीय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे हा कार्यक्रम राबवण्यात येत असून सध्या या मंत्रालयाने देशभरातील 18 लोकसंख्या संशोधन केंद्रामध्ये ह्या डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवलेल्या आहेत. आता या बँगलोरमधील घड्याळात आपल्याला काय पाहण्यास मिळेल? तर दर 1 मिनिट 10 सेकंदाला यात कर्नाटकची लोकसंख्या आणि दर 2 सेकंदाला यात भारताची लोकसंख्या अपडेट होणार आहे. आता हा प्रश्न पहा. 29व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 29व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचं आयोजन हे अझरबैजानमध्ये करण्यात आलं आहे. अझरबैजानमध्ये कोठे? तर अझरबैजानमधील बाकू या शहरात ही परिषद 11 नोव्हेंबरला सुरू झाली असून याचं आयोजन 22 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. पर्याय संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या पहिल्या बैठकीचं आयोजन कधी करण्यात आलं होतं? तर मार्च 1995 मध्ये याच्या पहिल्या बैठकीचं आयोजन जर्मनीमधील बर्लिन येथे करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7. मित्रांनो, नुकतंच आता रामनारायण यांच्या वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या वाद्यवादनासाठी प्रसिद्ध होते? तर हे जे रामनारायण आहेत हे सारंगी या वाद्यवादनासाठी प्रसिद्ध होते. त्यांना त्यांच्या वादनातील कौशल्यामुळे 1975 साली संगीत नाटक अकादमी, 1976 साली पद्मश्री, 1991 मध्ये पद्मभूषण, तर 2005 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता हा प्रश्न पहा. हुरूनद्वारे प्रकाशित परोपकारी व्यक्तींच्या यादीत भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शिव नाडर हे भारतातील आता सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहेत. शिव नाडर यांनी 2024 मध्ये एकूण 2153 कोटी रुपयांची देणगी देत हा मान पटकावला आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी आणि कुटुंब असून या अंबानी कुटुंबाने एकूण 407 कोटींची देणगी दिली आहे. बरं, महिलांमध्ये सर्वात परोपकारी महिला कोण ठरली आहे? तर इन्फोसिसच्या सहसंस्थापक रोहिणी निलेकनी या भारतातील सर्वात परोपकारी महिला ठरल्या आहेत. हे जे शिव नाडर आहेत हे SCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणती कंपनी ही RNA एडिटिंगद्वारे जनुकीय समस्येवर उपचार करणारी पहिली कंपनी ठरली आहे? तर आता RNA एडिटिंगद्वारे जनुकीय समस्येवर उपचार करणारी वेव लाईफ सायन्सेस ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. RNA एडिटिंगद्वारे जनुकीय समस्येवर उपचार करणारी वेव लाईफ सायन्सेस ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे हा दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 मध्ये सौदी अरेबियातील मक्का येथे झाला होता. त्यांनी 1912 मध्ये अल हिलाल
हे उर्दू साप्ताहिक सुरू केले होते व त्यानंतर 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व 1923 सालीच ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा निवडून आले होते आणि त्यावेळेस ते काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले होते. त्यांनी वयाच्या 35व्या वर्षी ही कामगिरी केली होती. बरं, ते भारताचे शिक्षण मंत्री कधीपर्यंत होते? तर 1947 ते 1958 पर्यंत त्यांनी भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कार्य केलं होतं. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, त्याचं नाव काय तर इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र असून हे आत्मचरित्र 1959 मध्ये प्रकाशित झालं होतं व त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. FIH हॉकी स्टार पुरस्कार 2023-24 मध्ये प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.